जय श्रीराम. गुरुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पुराणिक कथा, भजन, कीर्तन पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या गुरुमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. आपण आज श्री रामविजय ग्रंथातील 18वा अध्याय सीतेच्या शोधासाठी वानर वीरांची तयारी हा पाहणार आहोत. वालीच्या मृत्यूनंतर रामाने अगंधाकडून त्याची क्रिया करवली. तारेची सात्वन करून तिचा विवाह सुग्रीवाशी लावून दिला. सुग्रीवाला किष्किंधेचे राज्य देऊन अगंधाला युवराजपद दिले. मग राम सुग्रीवाला म्हणाले, आता 4 महिने पावसाळा आहे, तेव्हा तू राजाची गडी नीट बसव. मी ऋषिमुख पर्वतावर राहतो. पावसाळा संपला की आपण सीतेचा शोध घेऊ. असे बोलून राम आणि लक्ष्मण ऋषिमुख पर्वताकडे निघून गेले. सुग्रीवाला राज्यपदावर बसवले. 4 महिने संपून गेले. तो अनेक प्रकारच्या सुखभोगात दंग झाला आणि श्रीरामाला दिलेल्या वचनाला विसरला. हे पाहून श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा, सुग्रीव राज्योपभोगात राममन झाला आहे. त्याला आमचे स्मरण राहिले नाही. त्यासाठी तेथे जाऊन त्यांच्या वचनाची आठवण करून दे. लक्ष्मण किष्किंधेकडे निघाला. त्याआधीच मारुतीने सुग्रीवाची कानउघाडणी केली आणि तारा, रुमा, अगंध इत्या सर्व वानरासह लक्ष्मणाला शरण जाण्याचे सांगितले. तेव्हा सर्वांस सुग्रीव लक्ष्मणाला शरण गेला. त्याने अपराधाची क्षमा मागितली आणि लक्ष्मणाबरोबर सर्वांसह श्रीरामाकडे आला. रामाला वंदन करून हात जोडून पुढे उभा राहिला आणि म्हणाला, तुमच्या कर्तृत्वामुळे मला राज्य मिळाले आहे. पृथ्वीवरील सर्व वानर येथे जमतील. त्यांना सीतेच्या शोधात जाण्याची आज्ञा द्या. श्रीरामांनी लगेच सुग्रीवाला सीतेच्या शोधार्थ वानरांना पाठवण्याची आज्ञा दिली. तेव्हा सुग्रीवाने नळाला 18 पद्म वानर, 72 कोटी रेस, 56 कोटी गोलांगुलाचे सेनापतिपद दिले. तेथे अनेक सेनापती दिसत होते. निळ, जांबवंत, आगाध, हनुमंत आणि नळ समोर दिसताच सुग्रीव त्यांना म्हणाला, तुम्ही सर्वत्र फिरून सीतादेवीचा शोध करा. नंतर सुग्रीवाने सर्वांना अनंत देशाची माहिती सांगितली. सैन्याचे 4 भाग केले. त्या भागास दरीमुखाला पूर्वेकडे, डुमराला पश्चिमेकडे, मैद आणि द्विंद यांना उत्तरेकडे, नळ, नीळ, जांबवंत, सहोत्र, अगंध आणि हनुमान 125 बळकट वानरासह दक्षिण दिशेला जाण्यास सिद्ध झाले. त्यांना 1 महिन्याची मुदत देऊन सुग्रीवाने परत येण्यास सांगितले. सर्वांनी श्रीरामाला वंदन केले. जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना करीत वानर सैन्य चहू दिशेला निघाले. सैन्य थोडे पुढे जाताच हनुमंत अगंधाला म्हणाला, थोडे थांबा, एक गोष्ट मला आठवली आहे. मी ते रामाला विचारून येतो. एक उड्डाणात हनुमंत रामाजवळ आला आणि त्यांना म्हणाला, स्वामी, सीता देवीला कसे ओळखावे हे कृपा करून सांगावे. तेव्हा राम म्हणाले, हनुमंता, तू मोठा बुद्धिमान दिसतोस. सीतेच्या अंगाला कस्तुरीहून विशेष सुवास आहे. तिची कांती कापरासारखी शुभ्र आहे. माझ्या नामाची ती अहोरात्र जप करीत आहे. शिवाय अंतरखून लक्षात ठेव की आम्ही घरातून निघतेवेळी कैकेयीच्या महाली मी तिला माझ्या हातांनी उलकली नेसवली होती. हे ऐकताच मारुती म्हणाला, श्रीरामा, माझ्याजवळ अशी एक खूण द्या की ती बघताच मला तिने रामसेवक म्हणून ओळखावे. श्रीरामांनी आपल्या बोटातील मुद्रिका काढून मारुतीस दिली. मारुतीने मुद्रिकेला वंदन केले आणि रामाचा आशीर्वाद घेऊन तो तेथून निघाला आणि आपल्या बरोबरीच्या वानरांना येऊन मिळाला. नंतर वानर दक्षिणेकडे निघाले.
वाटेत अनेक संकटांना तोंड देत सीता शोधास निघालेले वानर आता समुद्रातीरी उभे राहिले. सीतेचा शोध लागत नाही म्हणून त्यांनी अग्निकाष्टे भक्षण करण्याचे ठरविले. इतक्या जटायूचा बंधू संपत्ती त्यांना मिळाला आणि म्हणाला, राम कोठे आहे ते मला सांगा, कारण माझा बंधू जटायू तेथे भेटेल. तेव्हा मारुतीने त्याला राम किष्किंधेस असल्याची आणि जटायूच्या निधनाची माहिती सांगितली. ती ऐकून शोकाकुल होऊन त्याने आपला वृत्तांत सांगितला. शेवटी संपत्ती म्हणाला, समुद्राच्या दक्षिणेला लंका नामक बेट असून लंकेत अशोकवनात सीता ध्यानस्थ बसली आहे. लंकेच्या शोभवार 100 योजनेपर्यंत समुद्राचे वेष्टन आहे. इतके सांगून वानरांना नमस्कार करून संपत्ती निघून गेला. वानर लंकेत कसे जायचे याचा विचार करू लागले. जांबुवंत म्हणाला, मी समुद्र उल्लंघन करू शकेन, पण मी आणि सुषेण फार दमलो आहोत, कारण आम्ही वामन अवतारात पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा केल्या होत्या. हे ऐकून अगंध म्हणाला, मी लंकेत जाईन, पण मला अनुभवामुळे तेथे काही सुचणार नाही. मी नेणते बालक आहे. तेव्हा सर्वांनी तूच लंकेत जाशे मारुतीला सांगितले. मारुतीला स्फुरण येऊन तो लंकेत जाण्यास सिद्ध झाला. मारुती महेंद्र पर्वतावर चढला. त्याने आपल्या शेपटीच्या एक वेळा फडफड असा आवाज केला. हृदयात श्रीरामाचे स्मरण करून आपल्याला लंकेत जाण्याची शक्ती देण्यासाठी त्याने अनन्य भावे रामाला प्रार्थना केली आणि उड्डाण घेण्याच्या पावित्र्यात तो उभा राहिला. याप्रमाणे श्री रामविजय ग्रंथातील 18वे पुष्प इथे समाप्त होत आहे. जय श्रीराम.